खरं तर आजचं प्रवचन हा विषयच आजचा असा आहे की तो जास्त मोठ्या गोष्टी बोलण्याचा किंवा एक तात्विक किंवा एक कन्सेप्ट किंवा ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा हा विषय नाही. हा विषय एक व्यक्तिगत विषय आहे की मी बौद्ध का आहे आणि मला असं वाटतंय की मी बौद्ध काय हा विषयाचं प्रवचन किंवा विश्लेषण हे केवळ अनुभव सांगूनच होऊ शकतं. त्याला कुठली दुसरी गोष्ट अशी खूप मोठी गोष्ट सांगितली पाहिजे असं नाहीच ऍक्च्युली. आणि मी मराठीमध्ये आज प्रवचन देण्याचा प्रयत्न करत आहे. आता बऱ्याच वर्षापासून इंग्लंडला राहत असल्यामुळे माझी मराठी तेवढी चांगली नाही, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. मे महिना तसा आपल्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे, कारण मे महिन्यामध्ये आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करतो. मागच्या आठवड्यामध्ये बुद्ध पौर्णिमा होती. बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीची जी जाणीव, ज्ञानप्राप्ती जी बुद्धांना झाली त्याचा फायदा आपल्या सर्वांना झाला. आणि भारतीय किंवा बौद्ध संस्कृतीनुसार किंवा बौद्धांच्या तुलनेत बौद्धांच्या नुसार म्हणजे आपण बौद्धिस्ट असल्यामुळे जी भगवान बुद्धांची जी ज्ञान प्राप्ती आहे किंवा बुद्धत्व प्राप्ती आहे ती आपल्यासाठी फार फार महत्वाची आहे, नाही का. बुद्ध हा मे महिना आपल्यासाठी फार फार महत्वाचा आहे. असा महिना कुठलाच नाही, कारण जर बुद्धच नसते तर कदाचित आपली अवस्था, आपली काय अवस्था झाली असती हे कुणीच ऍक्च्युली जाणू शकत नाही. त्याच्यामुळे मे महिना आणि बुद्ध पौर्णिमा ही आपल्यासाठी फार 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 महत्वाची आहे. आणि त्याच्यापेक्षाही असं मला वाटतंय की बुद्ध पौर्णिमा तर महत्वाची आहेच, त्याच्या अजूनही महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवून दिला. जर कदाचित तिथे बुद्ध असते, बुद्धातून प्राप्ती झाली, पण जर आपल्याला बाबासाहेबांसारखे व्यक्तिमत्व, एक आदर्श जर भेटले नसते की तुम्ही ह्या दिशेला जा, इकडे तुमचा उद्धार होईल, असे जर कुणी आपल्याला जर सांगू शकले नसते तर कदाचित आपलं जीवन काय असतं हे कुणालाच ठाऊक नाही का. त्याच्यामुळे माझं एक असं म्हणू शकतो की डीपेस्ट ग्रॅटिट्यूड, एक हृदयस्पर्शी प्रणाम, शरणगमन बुद्धांप्रती आणि बाबासाहेबांप्रती मी व्यक्त करतो या क्षणी. आणि आजचे जे प्रवचन आहे त्याचं म्हणजे हा एक सिंपल साधा प्रश्न आहे की मी बौद्ध का आहे. आणि ह्या प्रश्नाचं जर उत्तर मला एका वाक्यामध्ये जर द्यायचं असेल आज, तर मी हे म्हणू शकतो की आपण बौद्ध आहे किंवा मी बौद्ध आहे केवळ बाबासाहेबांच्या कष्टांमुळे, नाही का. विदाउट एनी हेजिटंट, विदाउट एनी डाऊट, कुठलीही शंका नाही माझ्या मनामध्ये, कुठलाही दुसरा विचार नाही. मी बौद्ध आहे केवळ बाबासाहेबांच्या कष्टामुळे. त्यांनी बौद्ध धर्म दिला, त्यांच्या समाजामध्ये माझा जन्म झाला आणि त्यामुळे मला बौद्ध बनण्याची संधी भेटली. त्याच्यामुळे एका वाक्यात जर ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं असेल तर हेच असेल की मी जे बौद्धिस्ट बनलेलो आहे, बौद्ध बनलेलो आहे, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळेच बनलेलो आहे. काही महिन्यापूर्वी मी मागच्या वर्षी ऍक्च्युली एक प्रवचन देत होतो इंग्लंडच्या एका शिबिर बुद्धिस्ट सेंटरमध्ये, आणि त्यांना मी त्या प्रवचनाचा विषय हा सांगितला की मी ह्याच्यावरती प्रवचन द्यायला आवडेल की आय एम अ बुद्धिस्ट बिकॉज ऑफ डॉक्टर आंबेडकर. ही आस्क्ड मी किंवा ही आस्क्ड अस टू बिकेम बुद्धिस्ट. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की बुद्धिस्ट बना, त्यामुळे आपण बौद्ध धर्म स्वीकारला. ही फार महत्वाची गोष्ट आहे ऍक्च्युली. इंग्लंडच्या किंवा युरोपच्या संस्कृतीमध्ये अशी कधीच गोष्ट घडत नाही. त्यांना फार असं एक व्यक्तिगत स्तरावरती त्यांना असं वाटतं की मी धर्मांतर केलं पाहिजे, कुणी मला सांगितलं म्हणून मी धर्मांतर करत आहे, ही जी संकल्पना आहे ही त्यांना कधीच समजत नाही. कारण त्यांची जी सोसायटी आहे, त्यांचा जो समाज आहे तो एक असा व्यक्तीवरती आधारलेला समाज आहे, एक आदर्शवादी समाजाला आधारलेला नाही. पण आपल्यासाठी फार वेगळी गोष्ट आहे. बाबासाहेबांनी सांगितलं धर्मांतर करा म्हणून आपण केलं.
आणि ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो, नाही का? ह्याचा आपल्याला खराच अभिमान वाटतो, एकदम अगदी होल हार्टेडली असं म्हणू शकतो, पूर्ण हृदयाशी जोडून आपल्याला असा अभिमान वाटतो की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारा. आणि बाबासाहेब ह्या पुढेही जाऊन म्हणतात की धर्मांतर करा शिक्षण घेण्यासाठी. जर तुम्हाला आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर धर्मांतर करा. तुम्हाला बौद्धिक तुमची पातळी वाढवायची असेल तर धर्मांतर करा. जातीयतेतून बाहेर पडायचं असेल धर्मांतर करा. अशा कितीतर गोष्टी बाबासाहेबांनी सांगितले की धर्मांतर करण्याचे म्हणजे फायदे ज्याला म्हणतो आपल्याला भेटतात. पण मी ज्यावेळेस इंग्लंडमध्ये बघतो, इंग्लंडची जी लोक आहेत, युरोपची मधली लोक आहेत, ते कशासाठी धर्मांतर करतात किंवा धर्मांतराचा किंवा बौद्धिस्ट बनण्याचा त्यांना काय फायदा झाला, त्यांची लिस्ट खूप कमी आहे आपल्या तुलनेमध्ये. त्यांची कदाचित मी बरेच का असे वेगवेगळे प्रवचने त्यांचे ऐकत होते की ह्या विषयावरती त्यांनी प्रवचन दिलेले आहेत की मी बुद्धिस्ट का आहे. आणि त्याच्यामध्ये एक कॉमन किंवा जे सर्वसामान्य जे रिझन आहे ते म्हणतात की मी बौद्ध ह्यासाठी बनलो की मी माझ्या जीवनामध्ये खूप दुःखी होतो, मी खूप डिप्रेस होतो, मला खूप चिंता होत्या, मी खूप स्ट्रेसफुल होतो आणि ह्यामधून मला बाहेर पडायचं होतं. त्यामुळे मी ध्यानाच्या संपर्कात आलो, ध्यान करायला लागलो आणि मी बुद्धिस्ट बनलो. ते कधी कधी म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मिनिंग नव्हतं, माझ्या जीवनामध्ये मी काय करत आहे हे मला माहित नव्हतं, त्यामुळे मी एक सर्च करत होतो, काहीतरी पाहत होतो की मला माझ्या जीवनामध्ये मिनिंग कसं येईल, आणि ते घेण्यासाठी मी बौद्ध धर्माकडे आलो. तर त्यांची लिस्ट तशी पाहिली तर फार छोटी आहे, पण आपली लिस्ट बौद्ध बनण्याची पाहिली तर खूप खूप मोठी आहे. जसे की बाबासाहेबांनी सांगतात की जर धर्मांतर हाच एक आपल्याला एक पर्याय आहे. जर धर्मांतर आपण जर केलंच नाही तर कोण जाणो आपण अजूनही कितीतरी परिस्थितीमध्ये तसेच राहिलो असतो. आपली ना धार्मिक सुधारणा झाली नसती, ना आर्थिक सुधारणा झाली नसती, ना बौद्धिक सुधारणा झाली नसती, ना काहीच कसलीच सुधारणा आपली झाली नसती. केवळ एकच तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्या गावातल्या एका मिंचे गावाचं उदाहरण देऊ शकतो. मी आता 15-16 वर्षापासून इंग्लंडमध्ये आहे, परंतु ह्या 15-16 वर्षामध्येच मी पाहिलं ऍक्च्युली एका माझ्या मिंचे गावातल्या समाजाच्या, बौद्ध समाजाची प्रगती अफाट झालेली आहे. ऍक्च्युली कितीतरी शिक्षक बनलेले आहेत, कुणी आता सोशल वर्कर आहेत, MSW केलेले, किती लेक्चरर झाले आहेत, कुणी इंजिनियर झालेला आहे, किती जण पुस्तक लिहितात, किती बाबासाहेबांचा विचार करतात, बाबासाहेबांवरती लेखन करतात, कितीतरी गावांमध्ये जाऊन प्रवचन देतात, वेगवेगळ्या बुद्धिस्ट टॉपिक वरती स्टडी करून प्रवचन देतात. एक बौद्धिक पातळी खूप उंचावलेली आहे. एक पिढी पुढे येत आहे, नाही का? मी ज्यावेळेस 10-15 वर्षापूर्वी तिथे होतो तर फक्त मला वाटते की 5 ते 6 धम्ममित्र होते. आता कदाचित 15-20 धम्ममित्र झालेले आहेत, नाही का? त्या गावातला मी एक पहिला धम्मचारी बनलो. आणि केवळ त्या आपल्या एका गावाचा जर विचार केला, बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे एवढी प्रगती झालेली आहे की काय सांगूच नाही का? आणि मी फक्त आपल्या एका गावाचं उदाहरण देत आहे. अशी तर कितीतर गावं आपल्या भारतामध्ये आहेत की त्यांचा उद्धार झालेला आहे एका गोष्टीमुळे की ते बौद्ध बनलेले आहेत. कदाचित मी तुम्हाला थोडंसं सकारात्मक किंवा एक ऑप्टिमिस्टिक एक्झाम्पल देत आहे. मला ह्याची पण जाणीव आहे की अजून अशी कितीतर गाव आहेत आपल्या भारतामध्ये की त्यांना अजून धर्माचं काही सुद्धा नॉलेज नाही किंवा त्यांचा उद्धार किंवा त्यांच्यापर्यंत धर्म पोहोचला सुद्धा नाही, याची सुद्धा मला जी जाणीव आहे. तर आजचं जे प्रवचन आहे मी बौद्ध का आहे, ह्या प्रवचनाविषयी मी जे चिंतन करत होतो त्यावेळेस थोडासा संभ्रम मनामध्ये होत होता. 2 गोष्टींमध्ये संघर्ष सुरू होता माझ्यामध्ये. एक माझं मन असं म्हणत होतं, अरे संगनाथ, तू ह्यावरती प्रवचन दे की भंते संघरक्षकांनी सांगितलेल्या शरणगमनाच्या पातळ्या, एका सांस्कृतिक शरणगमन किंवा ज्या काही 5-6 पातळी आहेत त्याच्यावरती प्रवचन दे. दुसरं मन म्हणत होतं की अरे तू मग भाऊचक्रावरती बोल, किंवा म्हणत असं, किंवा तू इंग्लंडला राहिल्यामुळे लोक तुझ्याकडून एक्सपेक्ट करत असतील की तू एका विशिष्ट एका
टॉपिक वरती बोलला पाहिजेस, नाही का. हे सगळं एक मन माझं सांगत होतं, एक कांड बौद्धिक इंटेलेक्च्युअल माझं जे मन किंवा जे चित्त होतं ते मला हे सांगत होतं की तू ते त्याच्या अशा पद्धतीचं प्रवचन दे. परंतु ते माझं जे भावनिक मन होतं, नाही का, एक एक दुसरा संगनाथ होता माझ्यामध्ये, तो मला असा म्हणत होता की संगनाथ, अरे नको, त्या गोष्टींवरती तू प्रवचन देऊ नको आज. ह्या गोष्टींवरती तू प्रवचन दे की तुझा बौद्ध धर्माकडे येण्याचा प्रवास कसा होता, किंवा तू बौद्ध धर्म कसा स्वीकारलास. बौद्ध धर्म स्वीकारताना, बौद्ध बनताना तुझ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीच्या जडणघडण होत होती, कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीचा तुझ्यावरती परिणाम होत होता, नाही का. आणि हे सगळं बघत असताना खूप अशा वेगवेगळ्या माझ्यामध्ये मेमरीज किंवा जे मेमरीज म्हणतो आपण, मला आठवत होत्या लहानपणीच्या. आणि मग मी असं ठरवलं की दॅट्स इट, आय वॉन्ट टू गिव्ह दिस लेक्चर ऑन दॅट टॉपिक टुडे. मला असं वाटतं की माझं जे प्रवचन आहे आजचं त्या गोष्टीच्या आधारावरती झालं पाहिजे. आणि कदाचित अनुभव शेअर करणं एवढी सोपी गोष्ट नसते. तर अनुभव शेअर करताना कदाचित काही गोष्टी म्हणजे परफेक्ट करूच अनुभव असतो, तो काय एक परफेक्ट नसतो किंवा अनपरफेक्ट नसतो, नाही का. तो एक परिपूर्ण नसतो किंवा अपरिपूर्ण नसतो, एक अनुभव असतो. त्यामुळे मला आज तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे. त्याच्यामध्ये कदाचित काही लोकांना असं म्हणजे रिलेट होईल की मी काय बोलतो, आणि काही लोकांना कदाचित समजणार पण नाही. तर त्याच्याबद्दल आज पहिल्यांदाच तुम्हाला थोडीशी माफी मागतो त्याविषयी. आणि कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, आज विनोदनी पण माझा परिचय करून दिला की माझा जो धम्माचा किंवा बौद्ध धर्माची सुरुवात आहे ती खूप लहानपणी झाली. आणि मी एक 8-9 वर्षाचा होतो. आणि हे जे मी तुम्हाला जे सांगत आहे याच्यामधून मी तुम्हाला थोडंसं एक चिंतन पण सांगेन की मी ऍक्च्युली कसं बघतो ह्या गोष्टींकडे. कारण कधी कधी बौद्ध धर्म असं म्हणतात की दी एंड बुद्धिस्ट इज ऑल अबाउट एक्सपिरियन्स, नाही का. बौद्ध धर्म हा केवळ अनुभव आहे. बौद्ध धर्माना, बुद्धांना जी बुद्धत्व प्राप्त झाली का अनुभव आहे, ती काय अशी वेगळी गोष्ट नाही किंवा एक तत्व नाही, किंवा तत्व आहे पण तो शेवटी अनुभव आहे. आणि तो अनुभवाशी जुळणं फार फार महत्वाचं असतं जीवनामध्ये. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त अनुभव शेअर करत आहे. तर मी लहान एक 8-9 वर्षाचा असताना माझ्या गावी बौद्ध धर्माची सुरुवात झाली. तिथे बरेच क्लासेस वगैरे होते. आणि मी जेवढ्या लहानपणीच्या माझ्या काही मेमरीज असतील ते मी थोडं आठवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एकच लहानपणीचा एकच माझा फोटो अवेलेबल आहे. माझे लहानपणाचे काहीच ऍक्च्युली फोटो नाही आहेत. तर एकच एका लग्नामध्ये फॅमिली पूर्ण आहे. त्या फॅमिलीच्या पुढे माझा एकच फोटो आहे, असा हात करून लावलेला फोटो आहे. आणि माझी मामी तिने अजूनही तो फोटो जपून ठेवलेला आहे. आणि ज्या वेळेस मी तिला भेटतो ती म्हणते, अरे संगनाथ, ती मला थोडीशी चिडवते. ती म्हणते, संगनाथ, अरे बघ, लहानपणापासूनच तुला बौद्ध धर्माची आवड होती, गोडी होती. आणि आय थिंक शी इज राईट, ती बरोबर आहे. तिच्या म्हणण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे, तिच्या म्हणण्यामध्ये काहीतरी आहे असं मला वाटलं. तर तो एक अर्लिएस्ट असं म्हणू शकतो की कदाचित आपल्या बौद्ध समाजामध्ये वाढताना तर ह्या गोष्टींचा मुलांवरती परिणाम होत असतो. आणि मुलं तशी कॉपी करायचा प्रयत्न करत असतात, म्हणजे बुद्धांची कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात. मी बऱ्याचदा पाहतो, आता मी भारतामध्ये येतो त्यास आपली मुलं फक्त ध्यानामध्ये बसण्याचा प्रयत्न करतात किंवा हात जोडून बसण्याचा प्रयत्न करतात. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, इट्स सो इम्पॉर्टंट. आपल्याला जरी आता वाटत असतील अशा की अरे हे असे काय करतात, पण ह्या ज्या गोष्टी घडत आहेत मुलांच्या जीवनामध्ये, सो इम्पॉर्टंट, सो इम्पॉर्टंट. याची आपल्याला खरंच आपल्याला जाणीव झाली पाहिजे. दुसरी गोष्ट सांगायची झाली त्याच्यावरती तर अश्वघोषचा क्लास, जसे की विनोदनी सांगितलं, मी अश्वघोषच्या क्लासेसच्या थ्रू म्हणजे बौद्ध धर्मात आलो. आणि अश्वघोष असा एक क्लास होता, एक मुक्ताविष्कार क्लास होता. मुलांसाठी प्रत्येक आठवड्याला ते क्लासेस घ्यायचे, वर्ग घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये मी छोटा असताना अगदी आतुरतेने मी त्या क्लासला जायचो. आठवड्यामधला एकच दिवस मला वाटायचा की माझ्या जीवनामध्ये खरंच चांगला आहे, की काहीतरी घडत आहे, तो म्हणजे गुरुवारचा तो वर्ग असायचा.
त्या गुरुवारच्या वर्गाला मी नेहमी आतुरतेने वाट पाहत असायचो. आमचे काही इन्स्ट्रक्टर असायचे धम्ममित्र त्यावेळेस, दीपंकर सर, प्रशील आता आहेत, किंवा आर्य कुमार असतील, काय धम्मचारी असतील, सिद्धार्थ, यशोरत्न, सतीश मुनी यायचे, शिबिर घ्यायचे. आणि ह्या क्लासेस मधून माझ्यावरती एक वेगळा परिणाम होत गेला. खूप खूप वेगळा परिणाम होत गेला. आणि त्या गोष्टींवरती मी चिंतन करत आहे तर मला असं कधी कधी वाटतं की त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे की आपल्या समाजामध्ये आता आता तसं पाहिलं तर आपल्या घरामध्ये, माझ्या घरची परिस्थिती एवढी कधीच म्हणजे चांगली नव्हती, नाही का. माझे वडील लहानपणीच वारले होते. माझी फक्त आई होती आणि माझा भाऊ होता. आणि आपल्या घरच्यांना म्हणजे ह्या गोष्टीचं माहित नसते की मुलांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा, की त्यांना कसं घडवावं, ह्याची कदाचित आपल्याला कधी नॉलेजच नसते. कधी आपल्याला शिकवलंच नाही ना त्या गोष्टी, मुलांना कसं घडवावं. आई वडील उन्हातानामध्ये दिवसभर काम करणे, घरात येणार, जेवणार आणि थकलेल्या अवस्थेमध्ये झोपी जाऊन कधी सकाळ होते आणि कधी सकाळचा दिवस उठतो आणि कधी परत कामाला जातात. त्यांनाच माहिती, त्यांच्याकडून आपण कोणती अपेक्षा करणार. पण हा आशुघोष वर्ग हा असा एक प्रोजेक्ट होता, असा एक प्रकल्प होता की तो मुलांच्या कल्याणाचा विचार करायचा, नाही का. मुलांना कसं एक्सप्रेस करता येईल, मुलांच्या भावना कशा एक्सप्रेस करता येईल, त्याच्यासाठी तो मदत करायचा. आणि त्या गोष्टीचा मला वाटते मी एक बौद्ध होण्यासाठी मला फार महत्वाचा असं म्हणू शकतो की खूप खूप म्हणजे फायदा झाला. बौद्ध धर्माच्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगायच्या, त्या गोष्टींचा फार डीप मध्ये माझ्यावरती परिणाम झाला होता. की बौद्धांची करुणा कशी असते, बुद्धांची प्रज्ञा कशी असते, अंगुलीमालाची स्टोरी, किसा गौतमीची स्टोरी, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या लहानपणी होत गेला. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी झाली की लहानपणी असतानाच मी एक जरी लहान असतो, बघा जीवनामध्ये कसं असतं की एक व्यक्ती म्हणून आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होणं फार महत्वाचं असते की मी काहीतरी चांगलं करत आहे जीवनामध्ये, नाही का. ही गोष्ट फील होणं, ह्या गोष्टीचा अनुभव घेणं फार महत्वाचं आहे आपल्या कल्याणासाठी किंवा आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी. आणि मुलांच्या जीवनामध्ये पण बरोबर आहे ते. मुलांना पण असं वाटलं पाहिजे की मी अरे काहीतरी चांगलं करत आहे माझ्या जीवनामध्ये. आणि ती चांगली करण्याची जी संधी आहे ती आपल्या समाजामध्ये फार कमी असते मुलांसाठी. पण ह्या अश्वघोष प्रोजेक्टमुळे त्या मुलांना ते शिकवल्यामुळे मला असं वाटायचं की मला जे शिकवतात अश्वघोष क्लासेसमध्ये, ते इनकरेज करायचे. अरे संगनाथ, यू आर गुड ॲट इट. अरे संगनाथ, तू किती चांगलं गातोस. अरे संगनाथ, तू किती चांगली कथा सांगतोस. अरे तुझा आवाज चांगला आहे, नाही का. ह्या ज्या गोष्टी होत्या ना, ह्या खूप महत्वाच्या होत्या. आणि ह्या मुलांना फार महत्वाच्या गोष्टी असतात. मुलांच्या संगोपनासाठी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ह्या गोष्टी फार फार महत्वाच्या असतात. ह्या अश्वघोष प्रोजेक्ट विषयी मी फार फार सांगू शकतो, पण थोडंसं मला वाटतं मी थोडंसं मूव ऑन होतो, कारण तिथे अजूनही काही गोष्टी मला सांगाव्याच वाटतात. थँक्यू. सोबित. दुसरी गोष्ट मला सांगायची वाटते की धर्मांतराचा दिवस. मी लहानच होतो आणि आमच्या गावामध्ये धर्मांतराचा एक कार्यक्रम होता. आणि त्यामध्ये बरेच एक मला वाटतं 1,500-2,000 हजार लोकांनी धर्मांतराची दीक्षा त्यावेळेस घेतली होती. आणि त्या धर्मांतराच्या कार्यक्रम लीड घेण्यासाठी काही वेस्टर्न ऑर्डर मेंबर पण त्याच्यामध्ये होते, काही धर्मचारी होते, इकडून आलेले पण धर्मचारी होते. आणि मी एक छोटा होतो आणि धर्मांतर करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचा फॉर्म विकत घ्यावा लागत होता, की तुम्हाला तो फॉर्म भरावा लागत होता 1 रुपया देऊन. आणि बऱ्याच गावातून पण लोक येत होती. त्या धर्मांतराच्या दिवसाचं हे चांगलं विशेष महत्व होतं की एक दुसऱ्या तिसऱ्या जातीच्या लोकांनी धर्मांतर करायचा प्रयत्न केला होता. आणि ते एक विशेष त्या दिवसाचं होतं. पण मी छोटा होतो आणि मला असं वाटायचं अरे मी पण धर्मांतर केलं पाहिजे. दिवस जात होता, लोक येत होती, धर्मांतराच्या वेगवेगळ्या बॅचेस सुरू होत्या, धर्मांतर लोक करत होते. आणि जसा दिवस बुडत होता तसं मला वाटलं अरे मी आज धर्मांतर करू शकेल का नाही, कारण माझ्याकडे 1 रुपया नाही.
हा फॉर्म भरण्यासाठी, नाही का. आणि तो माझ्याकडे मला भेटेल का नाही मला फार म्हणजे गॅरंटी नव्हती त्या गोष्टीची. परंतु आतमधून तळमळ तर अशी होती की अरे धर्मांतर केलं पाहिजे आज. जरी मी बुद्धिस्ट होतोच ऑलरेडी, मी करायचंच नाही का क्लासेसच्या माध्यमातून ह्याच्यातून, पण आपल्यामध्ये असतं नाही की धर्मांतर करणं, ते एक सर्टिफिकेट घेणं हातामध्ये धर्मांतराचं, हा एक आपल्याला खूप प्राऊड वाटायचा. अरे मी धर्मांतर केलं आज, मी धर्मांतर सर्वांसोबत केलं, नाही का. तो एक जी फिलिंग असते, ते एक जो अनुभव असतो तो फार महत्वाचा आपल्यासाठी असतो. तर तो अनुभव असा वाटायचा की मला अरे मी आज करू शकतो नाही धर्मांतर. दिवस जात गेला. माझा मावशीचा मुलगा सुरेश दादा 15 ते 10-15 किलोमीटरच्या अंतरावरून गाव नरंदे, नाही का, अगदी कडाक्याचं ऊन, सायकल मारून सायकल मारत तो त्या धर्मांतराच्या कार्यक्रमाला आला. पहिला आमच्या घरातला माणूस म्हणू शकतो ज्यांनी MBA केलं, नाही का. फार विचारधारणा, बाबासाहेबांचं ध्येय पुढे घेऊन जाण्याचं, धर्मांतर करायला एवढं लांबून पुन्हा तानामध्ये आला होता. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, अरे संगनाथ, संतोष त्यावेळेस नाव, अरे तू धर्मांतर केलंस का नाही. आणि मी त्याला म्हणालो नाही केलं सुरेश दादा. तो म्हणे इकडे, तो मला असा घेऊन गेला आणि तो म्हणे अरे संगनाथ, या संतोषचा फॉर्म भरा, मी त्याचे पैसे देतो, नाही का. त्याने ₹1 दिला, तो माझा फॉर्म भरला आणि त्यावेळेस माझं धर्मांतर झालं. आणि ही गोष्ट मला सांगावीशी का अशी वाटली की एक ज्याला म्हणतो ना आपल्या समाजामध्ये एक धर्मांतर, एक ऑफिशियल धर्मांतर करणं ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. लोकांसोबत, त्या समूहासोबत धर्मांतर करणं फार महत्वाची गोष्ट असते. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की मला हे पण असायचं की तिथं सर्टिफिकेट भेटणार आपल्याला धर्मांतर केल्याचं. आणि काय काय लोक असे पण म्हणायचे, अरे काय पाश्चात्य लोक आलेले आहेत, वेस्टर्न लोक आलेले आहेत धर्मचारी, आणि हे सगळे फॉर्म ते इंग्लंडमध्ये घेऊन जाणार आहेत, नाही का. तर मला असं वाटतं अरे आपला जो फॉर्म आहे धर्मांतराचा ते इंग्लंडला घेऊन जाणार आहे, ह्याचा एक अजून एक वेगळा हे असायचा. परंतु मला वाटतंय ते धर्मांतर लहानपणी मी जे केलं त्या धर्मांतराचा फार माझ्यावरती परिणाम झाला. आणि ह्या धर्मांतराच्या दिवसाची मी खूप तुम्हाला एक कथा सांगू शकतो, कसं कसं घडलं, काय घडलं, म्हणजे कदाचित एक पुस्तकच होऊ शकतं ऍक्च्युली त्या धर्मांतराचं. तर मला वाटतं मी बौद्ध बनण्यामध्ये मला वाटतं ते एक ते धर्मांतर बनण्यामध्ये मी बनण्यामध्ये मी बौद्ध का आहे त्या गोष्टीचा एक खूप मोठा वाटा आहे त्या धर्मांतराच्या दिवसाचा. दुसरी गोष्ट मला अजून शेअर अशी करायला वाटते, मी थोडंसं आज तुम्हाला जास्त ह्यावरती भर देत आहे, माझी जे लहानपणाची ज्या वेळेला मी बौद्ध धर्मामध्ये आलो त्या काळाचा विचार करणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. मला वाटतंय ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी बौद्ध का, ह्या 2 गोष्टींवरती चिंतन झालं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे की ज्या वेळेस तुमचा धर्माशी सानिध्यात तुम्ही आले, नाही का, तो काळ फार महत्वाचा आहे. कारण तो काळ आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी पुढे जाण्यासाठी फार महत्वाचं, त्याच्यावरती चिंतन करणं, त्याला रिमेंबर करणं फार महत्वाचं आहे. आणि दुसरा काळ हा महत्वाचा आहे की सध्याचा काळ मी अजूनही बौद्ध का आहे. त्या दिवशी मी जर बौद्ध धर्म स्वीकारला ठीक आहे, पण मी अजूनही बौद्ध का आहे ह्याच्यावरती पण चिंतन करणं फार महत्वाचं आहे. पण माझं जे प्रवचन आहे आज, संवाद आहे, तो तर जास्त मला वाटतंय की जास्त माझा सुरुवातीचा काळ त्याच्यावरती द्यावं असं मला असं जास्त वाटतं. कारण तेच माझ्या मनामध्ये आणि हृदयामध्ये जास्त येत होतं मागच्या काही दिवसापासून. तर दुसरी गोष्ट मला सांगायची वाटते की मी बौद्ध का आहे, याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट घडली माझ्यामध्ये. आणि ती म्हणजे मी वयाच्या 13व्या-14व्या वर्षी पहिलं शिबिर केलं. आपल्याला जे दिवाळीचं शिबिर म्हणतो किंवा जे मे महिन्याचं शिबिर असतं, त्या शिबिरामध्ये मी गेलो. आपली जे शिबिर असतात ना मे महिन्याची, दिवाळीची, त्या काळातली, आणि मला वाटतं की आता सुद्धा कदाचित त्याचा एक वेगळाच करंट असतो. ते शिबिर म्हणजे अशी मला असं त्यावेळेस असं वाटायचं की क्रांतिकारी शिबिर असं वाटायचं. पहिलं मी शिबिर केलं एखाद्या, तर शिबिरातलं प्रत्येक गोष्ट मला अशी वाटायची की एका हृदयाचा विकास करून गेली किंवा एक एक
बघण्याची दृष्टी देऊन गेले असं मला वाटायचं. मग त्या शिबिरातलं वांग्या बटाट्याची भाजी जरी असली किंवा जरी कुणाला जेवण जरी बनवता येत नसेल, त्यांनी जरी ते जेवण बनवलं तर त्या जेवणाची चव जरा वेगळी वाटायची, नाही का. त्या प्रत्येक घासामध्ये एक मिनिंग असायचं. प्रत्येक घासामध्ये एक असं वाटायचं काहीतरी अर्थ आहे त्या शिबिरामध्ये. जरी त्या धम्मचाराचं जरी 2 तासाचं बोरिंग प्रवचन असलं तरी ते प्रेरणादायी असायचं. ते काहीतरी घेऊन जायचं जीवनाला, नाही का. त्या शिबिरामध्ये जो संपर्क सराव असायचा, त्याच्यामध्ये जे ओपननेस असायचा, त्याच्यामधले जे हसणं असायचं, त्याच्यामधले जे बघणं असायचं एक दुसऱ्याकडे, नाही का. एक वेगवेगळ्या गावातून लोक एकत्रित येऊन त्या गोष्टींचा अनुभव घ्यायचे. त्या काहीतरी गोष्टी अशा म्हणजे अशा आंतरिक मनाला काहीतरी झोकून द्यायच्या, काहीतरी बदलून जायच्या. ते जे डिस्कशन ग्रुप असायचे शिबिरामधले, नाही का, जे चर्चा व्हायची, त्याच्यामध्ये असं वाटायचं की आपण काहीतरी खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, नाही का. आणि ते शिबिर मी 13-14 वर्षाचं होतो. मला वाटतं मी ते 7 दिवसाचं शिबिर होतो आणि 7 दिवसाच्या शिबिरामध्ये पहिल्यांदाच मी घर सोडलं होतं 7 दिवसासाठी. मी आईला सोडून कधीच गेलो नाही कुठे, पण ते पहिलं शिबिरच होतं माझं की 7 दिवस मी आईला सोडून राहू शकलो होतो. आणि त्या शिबिराचा माझ्यावरती म्हणजे एवढा परिणाम झाला आणि एवढी काय म्हणावं त्याला, जसं शिबिर संपलं तसं मी ढसा रडायला लागलो. असं मला वाटत होतं की ऍक्च्युली त्या शिबिराने मला काय दिलं, की मला असं काय समजेना की या शिबिरामधून मी काय शिकलो, काय 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 विकसित झालं, हे मला कधीच म्हणजे असा मी कन्फ्युज झालो होतो त्या शिबिरानंतर. एक वेगळी प्रेरणा ज्याला म्हणतो, एक रिव्होल्युशन, एक असं क्रांती झाल्यासारखी वाटत होती माझ्या मनामध्ये. अरे मी माझा नवा जन्म झाला त्या शिबिरामधून. आणि त्यावेळेस मग मी असं पाहिलं की शिबिर संपलं माझं आणि मी घरी गेलो, माझ्या आईच्या स्वतःच्या माझ्या घरी गेलो आणि माझी आई चुलीकडे बसलेली जेवण बनवत आहे, भाकरी करत आहे, भाजी करत आहे. मी आपल्या शिबिरानंतर एक शांतपणे असं जाऊन बसलो होतो तिथे. मला कसं काय वाटेना की मी आता आईला काय सांगावं. मला ते जो एक्सपिरियन्स अनुभव आला होता मला शिबिरामध्ये, एक क्रांतीचा अनुभव म्हणू शकतो आपण, एक मन परिवर्तनाचा जो अनुभव आला होता, एक नवा बनण्याचा जो विजन आलं होतं, एक आशा निर्माण झाली होती शिबिरातून. ती मला कशी लोकांना सांगावी, माझ्या आईला कशी सांगावी, मला काय समजेना. तर मी असं शांतपणे बसलोय तिथे. आई माझे जेवण बनवते, मला प्रश्न विचारते, अरे बाळा काय झालं. मी उडतं उत्तर आयला दिला, काय नाही असं म्हणत राहिलो. कसं खाल्लं आणि लगेच बाहेर पडलो आणि ज्या मित्रांनी शिबिर केलं त्यांना जाऊन त्यांच्यासोबत परत मी चर्चा करायला लागलो. हा अनुभव माझ्यासाठी फार सिग्निफिकंट आहे असं मला वाटलं. असं मला वाटत होतं की माझी जी खरी फॅमिली आहे, खरं कुटुंब आहे, ते शिबिरच आहे. आणि जरीही इथं मी आलो, माझ्या आईच्या घरामध्ये आलो, तर मला असं वाटत होतं की अरे खरंच कशी ही माझी फॅमिली आहे का, नाही का. पण मला वाटतं हा जो मी एक्सपिरियन्स अनुभव तुम्हाला सांगत आहे आणि ह्याच्यामध्ये फार मोठी शिकवण आहे ऍक्च्युली. आणि शिकवण आहे असं मला वाटतं ती म्हणजे कल्याण मित्रता. जसं की बुद्ध म्हणतात की कल्याण मित्र पूर्ण धर्म आहे, तो अर्धा धर्म नाही. आणि ज्या शिबिरामध्ये आपण एक 2 किंवा 20-30 गावाची लोक एकत्रित येतो ह्या 6 दिवसासाठी, 7 दिवसासाठी, नाही का, सगळं सोडून आपण त्याग करून त्या शिबिरांमध्ये येतो. दिवाळी काय असेल सण साजरे सगळे मागे ठेवून आपण येतो तिथे आणि आपण तिथे शिबिरामध्ये येतो. आपण काय निर्माण करतो, नाही का. तर ते निर्माण करतो आपण, तरी ते फार महत्वाचं आहे. मला असं वाटतंय तिथं टीचिंग अशी आहे, तिथे एक शिकवण अशी आहे की दिस इज अ पॉवर ऑफ कम्युनिटी. संघाची काय म्हणतो आपण त्याला, संघाची जी पॉवर आहे, संघामध्ये काय क्षमता असते, संघामध्ये क्षमता प्रेरणा काय असते, ह्याचा तो अनुभव मला होता. आणि तो अनुभव आपल्या सर्वांना येणं फार महत्वाचं असते. आणि मला माहितीच आहे की तुम्हाला पण हा कदाचित अनुभव आलाच असेल शिबिर करण्यामध्ये, विदाउट एनी डाऊट. आणि तो शिबिराचा जो अनुभव आहे, आणि तेव्हापासून मी कधीच ऍक्च्युली मागं फिरलोच नाही.
त्या शिबिरापासून मला असं वाटलं की हाच माझा संघ आहे, हाच माझा धर्म आहे, हीच माझी प्रॅक्टिस आहे, हाच माझा सराव आहे, मला पुढे मागे जाण्याची आवश्यकताच नाही. आणि मी तसंच आतापर्यंत जर मी कशामुळे असेन कदाचित असं मला वाटतंय की त्या शिबिराचा एक अनुभव मला आल्यामुळे मी म्हणजे होतो. थोडंसं अजूनही थोडं फॉरवर्ड करावं वाटतंय की वेळेच्या ह्याच्यानुसार की शिबिरानंतर आता कदाचित लहानपणामध्ये थोडंसं माझा संपर्क आल्यामुळे बौद्ध धर्माचा, त्याच्यामुळे मी थोडंसं काय गोष्टी माझ्या चांगल्या पण झाल्यात, म्हणजे मला बेनिफिट्स किंवा म्हणतो फायदे पण झालेत लहानपणी असल्यामुळे. आणि लहानपणामध्येच मी ध्यान करायला शिकलो. त्या शिबिरामधून आल्यानंतर दिवसाचे 2-3 वेळेस ध्यान करायचो. आणि मेत्ता भावनेचं ध्यान करणं म्हणजे असं वाटायचं, अरे काय मेत्ता भावना, म्हणजे असं वाटायचं की हे कसलं ध्यान, असं वाटायचं की ह्या उच्च जातीच्या लोकांवरती ज्याने आमच्यावर अन्याय केला त्यांच्यावरती पण आम्ही मैत्री भाव करताय, नाही का. माझी आई जिथे कामाला जाते तिला तिथं म्हणजे शिवाशिव पाळतात, तिला दुसरी प्लेट देतात, दुसरे कप, त्यांच्यावरती पण मैत्री भावनेचा मी म्हणजे प्रयत्न करत आहे. म्हणजे ध्यानाच्या गोष्टी, मेत्ता भावनेचं ध्यान म्हणजे फार एक वेगळंच ध्यान वाटायचं. त्याच्यानंतर वर्ग असायचे, वर्ग म्हणजे एक वेगळीच हे वाटायचं. त्या वर्गामधली जी प्रिपरेशन आहे, म्हणजे त्या वर्ग चालू होण्या अगोदर, सुरुवात होण्या अगोदर जे आपण अगोदर सडलेला झाडू असतो आपल्या समाज मंदिरात, त्यांनी झाडू साफ, ती धूळ असते समाज मंदिराची साफ करताना, त्याच्यामध्ये पण काय तर मजा वाटायची. एक जमखाना असतो, जमखाना किंवा चटई असते म्हणतो आपण, एक सार्वजनिक एक जमखाना असतो, नाही का. तो हातरण्यामध्ये पण एक वेगळाच आनंद असायचा, नाही का. तो जमखाना असा झाडला तर सगळ्या गावाची धूळ असं वाटायचं त्या जमखान्यामध्येच येऊन त्या चटईमध्येच आलेले असं वाटायचं, नाही का. आणि तो झाडताना सुद्धा असं वाटायचं की अरे त्याच्यामध्ये पण काहीतरी विशेष आहे, असं वाटायचं. सगळी ती धूळ आहे, ही सगळी धूळ आज गावाची धूळ आलेली आहे ध्यान करण्यासाठी, असं वाटायचं. तो जमखाना, ती चटई सार्वजनिक असते ना आपल्या आपल्या समाज मंदिरामध्ये, आणि तो जमखाना कदाचित वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तो वापरलेला असतो. आणि तो असं मला ऍक्च्युली तो मी ज्यावेळेस आज विचार करतो तर तो मला सगळ्यात महत्वाचा तो जो चटई आहे, एक सार्वजनिक जमखाना असतो आपल्या आपल्या समाज मंदिरामध्ये, त्याच्याविषयीच मला काय कल्पनाशक्ती सुचत होत्या. जमखाना असतो तो त्याने कितीतरी कार्यक्रम पाहिलेले असतात, नाही का. एक दुःखाचा कार्यक्रम पाहिलेला असतो, पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम पाहिलेला असतो, लग्न पाहिलेलं असतात, त्याला लग्नामध्ये वापरतात, त्याला पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमात वापरतात. त्याला असे फिरून फिरून सगळं गाव फिरून तो शेवटी आपला समाज मंदिरामध्ये येऊन पडतो. आणि कदाचित तो खूप थकलेला असतो आणि त्यालाही असं वाटतं, अरे बरं झालं मी आता समाज मंदिरात आलो आणि आता मी ध्यान करेन, नाही का. तर त्या जमखान्यावरती जर ध्यान करून बसायचो तर ते एक वेगळंच वाटायचं. त्यावेळेस कुशन भेटायचं नाही ध्यान करण्यासाठी. एक घरातली सगळ्यात जी एकदम ज्याला म्हणतो एक काय म्हणतो ब्लँकेट असते, एकदम पातळ ब्लँकेट असते, तर ती फक्त असायची. त्याचा ऍक्च्युली गोळा करून त्याचा हे करून तशी एक काय म्हणतो त्याला आपण कुशन बनवायचे आणि त्याच्यावरती ध्यानाला बसायचं. असं वाटायचं की ध्यान दगडावर सुरू आहे, ती एवढी कठीण असायची. असं वाटायचं ध्यान दगडावरच करत आहे, नाही का. खाली असा कठीण ज्याला काय म्हणतो आपण फरशा असतात, त्याला असं वाटतं की त्याच्यावरती मी ध्यान करत आहे. त्याच्यानंतर आणि ते ध्यान, तो प्रवास, तो सगळा काहीतरी वेगळाच असतो. त्याच्यानंतर असं कधी आम्ही बऱ्याच आमच्या गावामध्ये आम्ही ध्यान साधना ढेकळांमध्ये पण केलेल्या. म्हणजे जे काय म्हणतो आपण रानं असतात, रानामध्ये नांगरलेले रानं असतात, ते ढेकळ्या असतात, त्या ढेकळ्यांची एक कुशन बनवून त्याच्यावरती ध्यान करायचो, नाही का. आणि तो एक अनुभव वेगळाच असायचा. म्हणजे एक सायंकाळ असायची, मावळता सूर्य असायचा, पक्षी उडलेले जात असायचे, नाही का. त्याच्यानंतर पक्ष्यांचा आवाज असायचा, सरडे इकडे तिकडे जायचे, त्याच्यामध्ये जरा भीती वाटायची, अरे साप येतो काय असं वाटायचं, नाही का. आणि हे सगळं मी ऍक्च्युली पाहिलं ना, केवळ जागृत जरी झालो ह्या परिस्थितीला, तर तेच एक मोठं ध्यान असायचं त्यावेळेस. असं वाटायचं की काय दुसरं करण्याची आवश्यकताच नाही, फक्त हे मावळता सूर्य बघा किंवा पंछी किंवा पक्षी यांच्याकडे बघून नाही का एक वेगळंच
ध्यान होऊन जायचं. आणि मी एवढ्यासाठी सांगत आहे ही गोष्ट, ह्याच्यामध्ये एक फार मोठी टीचिंग आहे, ह्याच्यामध्ये फार शिकवण मोठी आहे. जरी तो दगडावरती बसलेला अनुभव असेल ध्यान करण्याचा, ढेकळामध्ये बसून ध्यान करण्याचा जर अनुभव असेल नाही का, जरी त्याला एक प्रॉपर कुशन नसेल, परंतु ज्या प्रेरणेने ते आपण ध्यान करायचो त्यावेळेस मी असं वाटायचं की ती फार महत्वाची आहे, ती प्रेरणा नाही का. आणि आता मी पाहतो आताच्या परिस्थितीमध्ये, आता मी इंग्लंडमध्ये राहतो, खाली कार्पेट असतं, एक ध्यान करण्यासाठी एक कुशन असते, मऊदार कुशन असते, त्याला 2-3 कुशन असतात, आजूबाजूला ब्लँकेट पण असतात, जर लागल्या तर मला ध्यान करायला घेता येईल. एवढं असून सुद्धा ध्यान होत नाही, एवढं असून सुद्धा शांत बसता येत नाही कधी कधी. का? तर ह्याच्यामध्ये एक महत्वाची शिकवण अशी मला वाटली, ज्यावेळेस मी ह्या गोष्टींचं चिंतन करत होतो त्यावेळेस मला एक महत्वाची शिक्षा अशी वाटली की बुद्ध ज्यावेळेस म्हणतात मनोपुब्बगम्मा धम्मा मनोसेट्टा मनोमया नाही का, सगळ्या गोष्टी मनातून निर्माण होतात, मनातूनच त्याचा उद्भव होतो, उगम होतो आणि मनामधूनच त्याचा विकास होतो. जर आपलं मन जर कुशल असेल, आपलं मन पॉझिटिव्ह असेल, तर ते ध्यान तुम्हाला दगडावरचं जरी असलं तर ते चांगलंच वाटेल नाही का. ते ध्यान तुम्हाला ढेकळावरती केलेल्या कुशनवरती असेल तरी ते चांगलंच वाटेल नाही का. आणि ती जी प्रेरणा आहे ती टिकवणं, त्या प्रेरणेला जाणणं फार महत्वाचं आहे. जर ती प्रेरणा जर आपल्याला निर्माण करता आली नसेल तर कदाचित आपल्याकडे खूप संपत्ती असेल, चांगलं घर असेल, बंगला, गाडी असेल, तर त्या गोष्टींचा काहीच फायदा नाही. जर प्रेरणा असेल तर ती प्रेरणाच आपल्याला एक आत्मविश्वास देईल की काही किती जरी जीवन कठीण असलं, काय असलं, तरी त्याला आपण लढा देऊ शकतो नाही का. बाबासाहेबांचं अब्सोल्युटली एक्झाम्पल, म्हणजे बाबासाहेबांकडे काही नव्हतं, पण एक बोधिसत्वाची प्रेरणा ज्याला म्हणतो नाही का, एक उत्साह म्हणतो ज्याला, बौद्ध धर्माची उत्साह किंवा बुद्धांच्या प्रतिमेची, कल्पनेची किंवा प्रज्ञेची त्यांच्याकडे जी प्रेरणा होती ती त्यांची तुफान होती. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांना सगळं शक्य झालं त्या प्रेरणेमुळे. आणि ती प्रेरणा ही अशी गोष्ट आहे ती विकत घेता येत नाही. प्रेरणा ही अशी गोष्ट आहे ती आपल्याला कधीच विकत घेता येत नाही, त्याला आपल्याला निर्माणच करावं लागते. आणि मला वाटते की बराच वेळ होत आहे, तर ह्या प्रवचनाचं एंड मला असा करावं वाटतो की मी बौद्ध आहे, केवळ तुम्ही बौद्ध आहात म्हणून मी बौद्ध आहे, आणि मी बौद्ध आहे म्हणून तुम्ही बौद्ध आहात. ह्या गोष्टी दोन अशा वेगवेगळ्या नाही. आपण बौद्ध आहोत केवळ एकमेकाच्या कर्तृत्वामुळेच आपण बौद्ध आहोत. जर कदाचित बाबासाहेब बौद्ध नसते, कदाचित तो मिंचातला माझा संघ जरी मोडका तोडका जरी असला, तो जर कदाचित नसता तिथे, तर मी कदाचित बौद्ध बनू शकलो नसतो. त्याच्यामुळे आता आपली सर्वांची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे मला वाटते नाही का. तर मी बौद्ध का आहे ह्याचा अर्थ असा की आता सध्या मी अजूनही बौद्ध का आहे, ज्यावेळेस मी विचार करतो, तर ह्याचं जे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटते की ह्याच्यावरती मी ज्यावेळेस रिफ्लेक्शन करतो, चिंतन करतो की माझा प्रवास कसा झाला नाही का, कुठल्या परिस्थितीने माझा उद्धार होत गेला, ज्याला प्रतीत समुत्पाद म्हणतो आपण. प्रतीत समुत्पादामधलं बुद्धांचं एक तत्व आहे की त्याचा जर आपण विचार केला, म्हणजे हे परिस्थिती केल्यामुळे हे होतं, हे परिस्थिती केल्यामुळे ते होतं नाही का. आणि ज्यावेळेस मी अगदी डीप सखोल जाऊन विचार करतो कुठल्या परिस्थितीमुळे ऍक्च्युली माझा उद्धार झाला आहे, आणि ते त्या परिस्थिती निर्माण करण्याचा, अजून निर्माण करायची माझी पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ती परिस्थिती मला पण निर्माण करता आली पाहिजे. आणि असं मला वाटतं की तुमची आणि माझी ही फार महत्वाची जबाबदारी आहे. संघ निर्माण झाला आहे, संघाला टिकवून ठेवणं आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यामध्ये आपलं किती जरी छोटं जरी कॉन्ट्रीब्युशन असलं, डोंट मॅटर, डझंट मॅटर, पण आपला संघ अस्तित्वात असणं फार महत्वाचं आहे. त्या संघाला टिकवून ठेवणं आपल्याला फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की मी काय गोष्टींवरती थोडंसं बोलणार होतो, जे 4 स्मरणपत्रे आहेत किंवा 4 रिमाइंडर्स आहेत, पण मी त्याच्यामध्ये जात नाही. तर मला असं वाटतं की आजच्या
आजच्या ज्या प्रवचना किंवा सुसंवाद तुमच्यासोबत होत आहे तो केवळ ह्याच्यामुळेच होत आहे असं मला वाटतं की मी बौद्ध आहे हे एकाच ह्या बौद्ध का आहे किंवा कसा झालो किंवा काय झालं त्याचं जे श्रेय आहे मला वाटतं ते केवळ लोकांमध्ये जातं. ज्यावेळेस मी अजूनही मी विचार करतो माझे मित्र घाडगे साहेब वकील साहेब आहेत माझ्या मिंचे गावातले अनमॅरिड आहेत कधी लग्न केलं नाही कितीतरी जोमाने त्यांचं जे जीवन आहे केवळ त्यांनी झोकून दिलं आपल्या समाजासाठी आणि बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी. आणि अशी काही गोष्टी अजूनही मला लोक प्रेरणा देत राहतात. त्याच्यामुळे मला एक गोष्ट मला समजली ऍक्च्युली आज की कल्याण मित्रता किती किती महत्वाची आहे नाही का. आणि जरी हे छोटे छोटे प्रोजेक्ट असले धम्मवर्ग असला ध्यानाचा वर्ग असला हे असणं फार किती महत्वाचं आहे आपल्या समाजासाठी आपल्यासाठी हे टिकवून ठेवणं फार फार महत्वाचं असं मला कधी कधी वाटतं. तर मला असं वाटतं की जास्त न वेळ घेता म्हणजे गुरुपद्मसंभव पण असे म्हणतात की देर इज नो हायर टीचिंग देर इज ओनली डीपर अंडरस्टँडिंग अबाउट युअर लाईफ. म्हणजे तिथं काय अशा उच्च शिकवणी नाहीत फक्त जीवनाची सखोलता निर्माण करणं म्हणजेच एक मोठी शिकवण आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला जसं की आपण बुद्ध पाहतो बुद्धांनी ऍक्च्युली दुसरं तिसरं काय केलं नाही की केवळ ते आपल्या जीवनाकडे बघत राहिले जीवनाचा अनुभव काय आहे जीवनाच्या सत्यतेकडे बघत राहिले दुःख काय आहे दुःखातून बाहेर कसं पडू शकतो दुःखाचा अर्थ काय आहे नाही का. तर मला वाटतंय की आपल्याला पण थोडस प्रॅक्टिकल धर्म शिकता आला पाहिजे ऍक्च्युली की आपल्या जीवनावरती कसं थोडस रिफ्लेक्शन करावं चिंतन करावं. मला असं असं वाटलं काल रात्री मी ऍक्च्युली 2 तास सतत मी ऍक्च्युली मराठीमध्ये हे माझ्या अनुभव लिहित होतो रात्री. आणि मला तर असं वाटलं की मी तर ऍक्च्युली म्हणजे 2 पुस्तक लिहिली पाहिजे. एक म्हणजे ते ढेकळावरचं ध्यान आणि असं वाटलं मला ते ढेकळावरचं ध्यान मी आता हे वेस्टर्न लोकांना कसं काय सांगू त्यांना काय समजणार नाही ढेकळावरचं ध्यान नाही का कसं काय त्यांना समजणार त्यांना कसं काय समजणार. दुसरं असं मला वाटलं की गावातला बोधिवृक्ष ह्याच्यावरती पण थोडं चिंतन केलं पाहिजे. आमच्या गावामध्ये 4 आंब्याचं झाड आहेत 4 आंब्याची झाड आहेत त्या आंब्याच्या झाडांच्या खाली कितीतरी आपल्या मुलांनी अभ्यास केलेला आहे कितीतरी मुलं परीक्षा पास झालेली आहेत. त्या आंब्याच्या झाडाखाली अभ्यास करून कितीतरी टीचर बनलेले आहेत किती शिक्षक बनलेले आहेत कुणी MSW केले कुणी लेक्चरर आहेत. आमच्या कितीतरी आम्ही धम्मचर्चा त्या आंब्याच्या झाडाखाली झालेले आहेत. त्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही कितीतरी ध्यान केलेलं आहे. थोडी तरी असो का नसो पण एक ज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्या ध्यान आंब्यांच्या झाडाखाली नाही का. आणि मी असं म्हणतो की ऍक्च्युली त्या आंब्याची झाडं माझ्यासाठी माझ्या गावासाठी ऍक्च्युली बोधिवृक्ष आहेत. तर असा बोधिवृक्ष आपण कधी आपण पुढे आणणार नाही का. अशा बोधिवृक्षांच्या वरती थोडस चिंतन करणं नाही का आपल्याला फार महत्वाचं आहे. आपल्यासाठी कुठला बोधिवृक्ष आहे नाही का. जसं की बुद्धाने पाहतो बुद्धत्व प्राप्तीनंतर कितीतरी आठवडे त्यांनी केवळ त्या बोधिवृक्षाचं चिंतन करणं त्याला कृतज्ञता व्यक्त करणं त्यांनी वेळ घालवला. आणि मला वाटते तो बोधिवृक्ष जरा आपल्या भाषेमध्ये आपल्या परिस्थितीमध्ये कल्पना करणं किंवा इमॅजिन करणं फार महत्वाचं आहे. माझ्यासाठी कुठला बोधिवृक्ष असेल नाही का. ते धम्मचारी जे क्लास घ्यायचे माझ्यासाठी ते कदाचित बोधिवृक्ष असतील. 4 झाडाचे आंब नाही का ते माझ्यासाठी खरे बोधिवृक्ष आहेत नाही का. ह्याच्यावरती थोडस मला वाटतं मी थोडस चिंतन करत आहे आणि असं वाटलं ऍक्च्युली हे 4 माझ्या गावातला बोधिवृक्ष ह्याच्यावरती थोडस मी कधी कधी पुढे जाऊन काय गोष्टी थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न करेन. तर मला वाटतं की मी न काय वेळ घेता आणि मला वाटतं की जीवनामध्ये हेच आहे की एक देयर इज काइंड ऑफ नो हायर टीचिंग बट डीपर अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतो आपण आपल्या जीवनाची जी सखोल अंडरस्टँडिंग आहे ती कशी येईल आपल्याला त्याचा विकास कसा होईल त्याच्यावरती जर आपण भर दिला तर आपण फार पुढे जाऊ शकतो. आध्यात्मिक पण पुढे जाऊ शकतो नाही का आणि त्याच्यानंतर बौद्धिक पण पुढे जाऊ शकतो आणि बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो. मी आता इंग्लंडमध्ये राहतो. मला असं वाटलं की कदाचित तुम्हाला असं वाटत असेल आज मी इंग्लंडमध्ये राहतो मी इंग्लंड विषयी बऱ्याच काय गोष्टी सांगेन. तर सॉरी तुम्हाला ते म्हणजे इंग्लंड विषयी काय सांगता आलं नाही आज. आणि
आशा करतो की मे बी भविष्यामध्ये अशा काय अजून टॉक होतील, त्याच्यामध्ये थोडस इकडं राहण्याचा माझा अनुभव कसा आहे किंवा इकडच्या परिस्थिती मी कशी प्रॅक्टिस करतो नाही का, धर्माचरण कसं करतो, इकडे धर्म कसा काय होत आहे ह्याच्यावरती मी थोडस कदाचित मला द्यायला आवडेल एखादं प्रवचन. पण असं वाटतं की इथंच मी हे प्रवचन थांबवतो आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो, तुम्ही ऐकून घेतलं शांततेपणे.